हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये। मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते। तुमच्या बरोबर असं झालंय का? कधी घडलंय का तुमच्या बरोबर असं? आयुष्य म्हटलं की अशा गोष्टी घडतच राहतात आणि घडल्या तरी आपण यामध्ये कसं राहिलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे, चला तर मग बघूया आपण या व्हिडिओ मध्ये आपल्याला काय गोष्टी बघायला भेटणार आहेत आणि काय गोष्टी केल्या पाहिजे त्या। आता बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात। कशा घडतात गोष्टी? पैसा असून सुद्धा साधं राहिलं तर लोक म्हणतात की भिकारडा आहे। पैसा असून आपण बऱ्यापैकी खर्च केला, दान धर्म केला तर म्हणतात की 2 नंबरचा पैसा। आपण मन मोकळेपणाने बोललं तर म्हणतात की बडबड करतोय खूपच। तर आपण कमी बोललं तर लोक म्हणतात की स्वतःला लय शहाणा समजतंय। दान धर्म नाही केला तर कंजूस म्हणतात। जर दान धर्म केला तर बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, नाही ऐकलं तर नक्कीच काहीतरी भानगड आहे असं म्हणतात। तब्येत चांगली असली, एकदम छान टणटणीत असलं तर फुकटचं खाऊन सुधरत चाललाय असं म्हणते ती। जर तब्येत कमी केली तर म्हणतात की काहीतरी नक्कीच आजार झालाय म्हणून तर मारायला लागलाय असं म्हणतात। कार्यक्रमांना हजेरी लावली तर म्हणते ती याला काही कामधंदाच नाही। जर नाही गेलं तर म्हणते ती याला माणुसकीच नाही। ही सगळी लोक असतात आणि लोकही त्यांची कामं एकदम परफेक्ट आणि एकदम छान पद्धतीने करत असतात। बरोबर आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं? या बाबतीने करत असतात बर का। कुठेही जावा तुम्ही, कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा किंवा कुठेही जावा, लोक कधीही तुम्हाला व्यवस्थित राहू देणार नाहीत किंवा तुम्ही पुढे चाललेलं असलं तर ते तुम्हाला नेहमी मागे खेचत राहणार। पायी पण चालू देत नाही ती आणि आपल्याला घोड्यावर सुद्धा बसू देत नाहीत। म्हणजेच की थोडक्यात आपण यशाच्या मार्गाने जरी चालत असलो किंवा चांगल्या मार्गाने चालत असलो तरी लोक वाईटच ठेवणार आहे ती। वाईट मार्गाने निघालो तरी नावं ठेवणार आहे ती, चांगल्या मार्गाने निघालो तरी लोक नावं ठेवणार आहेत। कामच आहे आणि ते लोकांचा काही दोष नाही। त्यामुळे आपलं आयुष्य असतं हे आपण ठरवायचं असतं की आपल्याला ते कसं जगायचंय। बरोबर आहे का नाही? मग ते हसत जगायचंय की रडत रडत जगायचंय हे कोणी ठरवलं पाहिजे? लोकांनी नाही ठरवलं पाहिजे, ते आपण ठरवलं पाहिजे। म्हणून आयुष्याच्या वाटेवरती प्रत्येक वळणावरती आपल्याला अशा प्रकारची लोक मिळणार आहेत की जे आपल्याला चांगल्या गोष्टी सुद्धा करू देणार नाहीत आणि वाईट गोष्टी सुद्धा करू देणार नाहीत। जर चांगल्या गोष्टी करायला लागलं तरी पण ती आपल्याला नावच ठेवणार आहे ती, जर आपण वाईट गोष्टी करायला लागलो तरी पण ती आपल्याला नावच ठेवणार आहे ती। पण कारण ती त्यांची कामच आहेत। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये या गोष्टी घडतच असतात आणि ती त्यांची कामं व्यवस्थित करत असतात। त्यामुळे आपण आपले आयुष्य हे एकदम हसत हसत जगायचे, हसत हसत खेळत खेळत जगायचे आणि जे आपल्याला वाटतंय तेच आपण करायचे। बरोबर आहे का नाही? कारण का माहितीये का, आयुष्य हे आपलं असतं आणि आपल्यालाच आपलं आयुष्य व्यवस्थित घडवायचं असतं आणि जगायचं असतं। कारण हे आपण ठरवायचं असतं की आपल्याला आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे। आणि लोक काही सल्ले पण देतात बर का, की तुझं हे चुकतंय, तुझं ते चुकतंय। पण आपल्या मनाला माहितीये ना आपण एकदम बरोबर, आपण कुणाचं वाईट तर केलेलं नाही हे आपल्याला नक्की माहिती असतं। कारण आपण कुणाचं वाईट करत नाही हे आपल्या मनाला, आपल्या मेंदूला, आपल्या ब्रेनला माहिती असते ना। आणि तर मग कुणाचं काही ऐकायचं नाही। मग ती किती त्याचं फिलॉसॉफी आपल्याला बोलू द्या किंवा त्याचं तत्वज्ञान आपल्याला सांगायचा प्रयत्न करू द्या, जे काय आपल्याला करायचंय ते आपणच करायचंय आयुष्यामध्ये। कारण लोक फक्त बोलायला येतात आणि नावं ठेवायला येतात। लोक कधीही तुम्हाला चांगल्या दिवसांमध्ये म्हणजेच की जर तुम्हाला वाईट दिवस आला तर लोक कधीही तुम्हाला मदतीसाठी येणार नाहीत। कारण का माहितीये का, लोकांना फक्त नाव ठेवायची काम करायला जमतात। आणि एखादा व्यक्ती आता पुढे चाललाय पुढे चाललाय पुढे चाललाय, यशाच्या मार्गाने चाललाय, तर ते त्यांना अजिबात खपत नसतं पहिली गोष्ट तर। आणि ही लोक दुसरी तिसरी कोणी नसतात, ही जी आपल्याला ओळखत असतात किंवा आपल्या आजूबाजूचीच लोक असतात किंवा आपल्या नातेवाईकांमधली असतात किंवा आपल्या एकदम जवळची मित्र परिवारांमधली लोक असतात की आपल्याला ते
फुकटचे सल्ले देत असतात किंवा आपल्याला कमी म्हणजे की आपला आत्मविश्वास हा कमी करण्यासाठी आपल्याला असं काहीतरी विचारतात किंवा आपल्याला असं काहीतरी सांगतात किंवा आपल्याला असं काहीतरी बोलतात की आपण खचून जातो आणि आपण ज्या मार्गाने चाललो आहे तर आपण सोडून द्यावा हाच त्यांचा एकतर हेतू असतो आणि ती गोष्ट आपण करू नये आणि असं त्यांना वाटत असतं आणि ती गोष्ट आपण नाही केली तर ते त्यांचे जे काही हेतू असतो तो ती लोक साध्य करून जातात. त्यामुळे लोकांचं जे काही हेतू असतो तो साध्य होऊ द्यायचा नाही आणि आपल्याला माहिती आहे आपण कोणाचं वाकडही करत नाही, कोणाचं वाईटही करत नाही. आपण जे काय करायला लागलो आहे, जे काही गोष्टी करतो आहे ते आपल्या मनाला आपल्या डोक्याला माहिती असतं. आपण आपल्याकडून जे काही आपण चांगल्या गोष्टी आपण करत आहात ते आपण करत राहिल्या पाहिजेत. लोकांचं काय, लोक बोलत असतात, बोलायचं काम आहे लोकांचं, नावं ठेवायचं काम आहे, कमेंट करायचं लोकांचं काम आहे. त्यामुळे ते त्यांना बिनधास्त करू द्या आणि आपण आपलं काम हे व्यवस्थित चालू द्या. आणि कोणाचंही न ऐकता आपलं यशाच्या मार्गाकडे आपण जायचंय, ते आपण मिळवायचंय आणि एकदा का यश आपल्याला भेटलं तर ती नावं ठेवणारी माणसं पण आपल्या बरोबर पहिल्यांदा उभा असतात आणि आपल्या बरोबर फोटो पण घेतात आणि आपल्या लाईन मध्ये जेवायला पण बसतात. आपण ठेवलेल्या जेवणामध्ये एकदम सुखाचा दिवस आपल्याकडे येतो ना, त्यावेळेस जेव्हा आपण आनंद साजरी करतो ना, त्यावेळेस हीच लोक आपल्या बाजूला येऊन उभारतात. त्यामुळे अशा लोकांचा विचार न करता आपल्या यशाच्या मार्गाकडे चालत राहा, आपलं यश नक्कीच मिळवा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला नक्कीच सांगा, कारण तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला तुम्हाला नेहमी आणि नेहमी एकदम चांगलं आणि मोटिवेशन गोष्टी सांगायच्या असतात. बोलण्याचा उद्देश काय माहितीये का, मी तुम्हाला की ह्या गोष्टी जे काही मोटिवेशन गोष्टी आहेत, जे नवीन लग्न झालेल्या किंवा छळाच्या जाचाच्या डोमेस्टिक व्हायलन्स थोडक्यामध्ये घरातला वगैरे, ती का सांगण्याचा प्रयत्न करते. आता मी एज्युकेटेड मुलगी आहे, माझं एज्युकेशन खूप चांगलं झालेलं आहे आणि मी ते तुम्हाला एज्युकेशन देऊन सुद्धा सांगू शकते, परंतु ते एज्युकेशन तुम्ही शाळा कॉलेजमध्ये कुठेही घेऊ शकताय, कारण तुम्हाला ते एज्युकेशन शिक्षक लोकांपासून सहज मिळून जाऊ शकते. परंतु हे जे आता प्रत्येक घराघरामध्ये चाललेलं आहे किंवा प्रत्येक घरामध्ये जे काही गोष्टी होते त्या मुलींवर अत्याचार, छळ, हिंसाचार, जे काही ह्या गोष्टी होत आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला काही एकदम असे शाळा कॉलेज हे उभारलेले नाहीयेत किंवा ह्या गोष्टी तुम्हाला कोण शिकवणार नाहीयेत किंवा सांगणार पण नाहीयेत की अशा अशा गोष्टी घडतायत आणि तुम्हाला कसं वाचवलं पाहिजे त्या लोकांपासून. कारण हे बघा, आयुष्य हे एकदाच मिळतं आणि ते भरपूर प्रमाणात व्यवस्थित आणि हसत खेळत आणि एकदम सुख समाधाने जगलं पाहिजे. त्याचं आयुष्य जगण्याचा खूप चांगला अधिकार आहे आणि तो अधिकार फक्त आपल्या स्वतःला पाहिजे. कुणी कुणाला त्रास, हान, मार, जात, छळ करून जिवंतपणे मारण्यापेक्षा आपण एक वेगळं होऊन आपलं आयुष्य सुखान समाधाने आहे आणि कुणाच्या कारणांमुळे आपण स्वतःचा जीव धोक्यात घालून घेऊन झुरत राहून त्याच गोष्टींचा त्रास सहन करत राहण्यापेक्षा आपण आपलं आयुष्य कुठंतरी एखाद्या दुसऱ्या रस्त्याकडे किंवा चांगल्या रस्त्याकडे वळवून आपण आपल्याला चांगल्या गोष्टी मिळवू शकतो किंवा आपण आपल्या पायावरती उभा राहू शकतो. त्यामुळे मला ह्या गोष्टी पोहोचवायच्या त्या आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा. त्यामुळे मला तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे सगळ्यांचं, महाराष्ट्रातल्या जनतेचं, हे मला कळत जाईल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला नक्की सबस्क्राईब करा. आणि खरंच मला असं वाटतं की मला सगळ्यांनी ताई म्हणावं आणि मला खूप छान वाटेल. तर तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.